मला आत्ताच्या आत्ता घटस्फोट पाहिजे आणि घटस्फोटाबरोबर मला पोडगी पण पाहिजे. तुला घटस्फोट पाहिजे ना? हा. हा नाही देतो की घटस्फोट देतो, पण तुला पोटगी का म्हणून द्यायची बरं मी? तुम्ही माझं आयुष्याचं वाटोळं केलं म्हणून. तुझ्या एकटीच्याच? हा. हा झाला असेल ना. कसं आहे माहित आहे का, तुझ्या एकटीचंच माझ्यासोबत लग्न झालंय ना, त्याच्यामुळं तू माझ्याकडे आली म्हणजे तुझ्या एकटीचंच वाटोळं झालं. पण मी लग्न करून माझं कायच वाटोळं झालं नाही ना. नाही ना काय झालं असा विचार तू करते ना. हा मग काहीच होऊ शकत नाही ना तुमचं. का माझं वाटोळं झालंच नाही वे. आता तुझ्यावर लग्न केलं म्हणजे 4 माणसात मी लग्न केलं, याचा अर्थ 4 माणसात खर्च केला असेल. हा तुला लग्न करून घरी आणले, काय दिवस नांदावली, याचा अर्थ मी बी आता दुसवट्यावलाच झालो. हिथनं पुढं एखाद्या पोरीनं माझ्यासोबत लग्न करायचा विचार केला तर ते काय म्हणणार, ह्याचं पहिलं लग्न झालं या, माझं नुकसान झालंच का नाही. हा बरं हिथनं पुढं पोरगी मिळते का नाही त्याची अजून गॅरंटी नाही. तुला पोटगी कशाची द्यायची तुझे नुकसान झालेल्याचे? एक काम कर ना, माझं बी नुकसान झालं तुझ्याबरोबर लग्न करून, तू बी मला पोटगी दे. तुमचं काय नुकसान झालं असं? सांगितलं की तुला, तुझं जसं माझ्यावर लग्न करून झालं तसंच माझं बी तुझ्यावर लग्न करून झालंय. अहो प्रत्येक जण ना लग्नाला खर्च पाणी करत असतोय. तुम्ही जगा वेगळं नाही असं की स्वतःने जगा वेगळं लग्न केलंय म्हणून. तुला काय समजायचंय ते समज. हे बघ, तुला जर सोडचिठ्ठी पाहिजे असेल तर तू एक काम कर, जा कोर्टात जा, माझ्यावर इत्सर दाखल कर, मी बघीन तिथनं काय करायचं ते. नाही नाही, कोर्टात तर मी नक्कीच जाणार आहे, पण त्याबाबत ना पोडगी पण पाहिजे, ह्याचा पण दावा टाकते मी तुमच्यावर. जा तुला काय करायचंय ते कर, चालतंय. निघ. आयला म्हणजे आता एक फॅशनच झाली राव. काय करायचं, लग्नाच्या अगोदर गोड गोड बोलायचं, पोरासोबत लग्न करायचं, लग्नात डागडागिनं घ्यायचं, डागडागिनं घालून मिरवायचं, 4 दिवस प्रेमाचं आमिष दाखवायचं, पैसा पाणी लुटायचा, आणि एकदा का सगळा लुटला त्याला की घटस्फोट मागायला ह्या मोकळ्या. बरं नुसत्या घटस्फोट मागून बी नाही तर ह्यांना लगे घटस्फोटानंतर पोटगी बी पाहिजे. पार इकडे एखाद्या पोराच्या पार, आता नाही लय पुढचं बोलत, पार जिंदगीच्या पिपाण्या होऊन जाते त्या. नाही ह्यांच्या आहे ना काय